येस साहिल. संघमालक रवींद्र दादा मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते 1000 रुपीजचं प्राइज दिलं जाईल साहिलला. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात. अर्थातच टेनिस क्रिकेटमधील सदाबहार आवाज अभ्यासू समालोचक अर्थात त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर क्रिकेटचा बराचसा अभ्यास, बऱ्याचशा गोष्टी, गोल्डन डक, सिल्वर डक या सर्व गोष्टी, स्वीफिट कशा पद्धतीने बोलल्या जातात, युवा तरुणांना आपण पाहिलं तर समालोचन करत असताना या सगळ्या गोष्टींची माहिती भेटते. अशा व्हिडिओज त्यांच्या माध्यमातून इंस्टाग्राम फेसबुकवरती अपडेट केल्या जातात. म्हणजेच क्रिकेटची इत्तंभूत माहिती त्यांच्या माध्यमातून पुरवली जाते. ते मनीषजी पाटील सर कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा हक्काचा आवाज, स्वीट व्हॉइस ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा आमचे विघ्नेशजी मढवी सर यांच्या वाणीतून ऐकूयात या मॅचची एक रंजक भरी कहाणी. कुठेही जाऊ नका, जोडून रहा. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग. थँक्यू व्हेरी मच किरण. नमस्कार सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकाल मॅच आपल्यासमोर रंगली जाते. एकीकडे टीम आपण ग्लोरियस स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये पाटील ब्रदर्स. टॉस जिंकलाय पाटील ब्रदर्स टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला सामना जर पाहिलं तर गमावला होता आपण पाटील ब्रदर्स टीमच्या माध्यमातून, आणि ग्लोरियस टीमने देखील पहिला सामना गमावला. त्यामुळेच या दोन्ही टीमसाठी फार महत्त्वाचा सामना असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे ओमी प्रकाश खिणी पाहायला मिळते आणि त्यांच्या समेत नितेश पाटील अशी जोडी पाहायला मिळते. म्हणजेच दोन्ही आयकॉन खेळाडू, नवी मुंबई आयकॉन खेळाडू म्हणून ओमी केणी पाहायला मिळते आणि नितेश पाटील हा ऑल इंडिया आयकॉन पाहायला मिळते, जो निळजे गावाकडून बिलॉंग करतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मनीष पाटील सर, मॅन फ्रॉम भाईंदर, आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आज या आवाजाने देखील अनेक स्पर्धा गाजवल्यात. नुकतीच सुप्रीमो चषक या स्पर्धेमध्ये सलग संपूर्ण दिवस समालोचन करत असताना ती स्पर्धा देखील रंगवली आणि अगदी नामांकित समालोचकांच्या यादीमध्ये, त्या पंक्तीमध्ये आज मनीष पाटील यांचा हक्काने नाव घेतलं जातं. जयजी भोसले सर हे देखील आकडे तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची देखील वाणी पाहायला मिळते. तर मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल, गोलंदाज तयार होतोय. पहिला बॉल अगदी शराचा वेध घेतलाय. कुठली ऍक्शन नव्हती, पण इथे डॉट बॉलचा खेळ पाहायला मिळते. पहिला बॉल जर पाहिलं तर डाऊन द लेग साईड जाईल असं वाटलं होतं, पण पडल्यानंतर चेंडू कुठेतरी बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय मयूर शिंदे, एक वेगवान गोलंदाज आहे. खोलपट्टापाचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. दोन्ही चेंडू अप्रतिम दर्जाचे, दोन्ही चेंडू वेगवेगळ्या धाटणीचे पाहायला मिळाले. मनीष सर खूप चांगली गोलंदाजी. विघ्नेशच महत्त्वाचं आहे. मयूर शिंदे ज्यांनी पहिल्या षटकाची जबाबदारी स्वीकारली. यावेळेस ब्लॉक होल डिलिव्हरी होती. बॅटचा फेस त्यांनी ऑनसाईडला क्लोज केला. बॅकच्या टोला बॉल कनेक्ट होऊन डायव्हर्ट जरूर झाला, पण धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजांचा होत नाहीये. पहिले दोन चेंडू मयूर शिंदे यांच्या नावावर राहिलेत. गणेश आणि ओमी हे दोन फलंदाज. यावेळेस ओमी स्वतः स्ट्राईकवर न थांबता नॉन स्ट्रायकर एंडला थांबलेले आहेत. यावेळेस क्रमबदल ग्लोरियस स्पोर्ट्सकडून पाहायला मिळतोय. तसं कारण आहे, पहिल्या मॅचमध्ये अगदी शून्यावर परतला होता. त्यामुळेच कुठेतरी या मॅचमध्ये कमबॅक करावं यासाठी हा प्रयत्न केला जातोय. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलवर आपण पाहू शकाल काय गोलंदाजी सुरू आहे. विघ्नेश सर, जरी ही मातीची खेळपट्टी आहे, फ्लॅट ट्रॅक पिच आहे, पण तरी काही पॅचेस आहेत ज्या ठिकाणी बॉल जेव्हा पिच होतो अशा वेळेला अनइव्हन बाउन्स फलंदाजाला त्रास देतो. यावेळेस बॉल थोडा लो राहिला होता. रिप्लेमध्ये आपण पाहतोय अगदी बॅटच्या खालच्या एंडला म्हणजेच पायावर तो बॉल आदळला आणि त्याचमुळे यावरच सुद्धा संपर्क तितका बनवता आला नाही गणेशला. इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र कॅच ड्रॉप होतीये. खूप चांगली गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी. आतापर्यंत जर पाहिले तर 4ही बॉल वेगवेगळ्या धाटणीचे पाहायला मिळाले. यावर स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न जरूर होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डावीकडे थोडेसे झेपावले होते. झेल टिपण्यासाठी प्रयत्न थोडा कमी पडला. दरम्यान एक सिंगल कंप्लीट झाली आणि स्ट्राईक रोटेट झाली आणि पहिल्यांदा स्ट्रायकर्स एंडला फलंदाज पोहोचतायत. ओमी कडे धावसंख्या ग्लोरियस स्पोर्ट्सची बिनबाद 1 धाव. आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या निमित्तानं स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक या स्पर्धेचे प्रणेते आणि शिवसेना पक्षाचे शिलेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेटचे निस्सम चाहते प्रवीणदादा काळूराव म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. वेलकम. आणि हे मैदानाची अगदी निगा राखण्यासाठी, या मैदानाचा पाठपुरावा करण्यासाठी ज्या माणसाचा सिंहाचा वाटा आहे, विद्याभाऊ पाटील यांचं देखील आगमन झालंय. ओमी केणीच्या बॅटमध्ये येतोय या मॅचचा पहिला मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार, षटकार. क्या स्वागत केलेलं आहे उमेश दादांचं.
ऑन साईडला स्लॉग हिट खेळले आणि ओमी आता त्यांच्या नैसर्गिक खेळात खेळताना दिसत आहेत. मागच्या सामन्यामध्ये जे त्यांनी कमवलं नव्हतं आता ते कमवण्याचा प्रयत्न करतात आणि या डावातला पहिला षटकार ओमीच्या बॅटमधून ग्लोरियस स्पोर्ट्स बिनबाद 7. सुरुवात तर झाली आहे षटकाराने. टीमची धावसंख्या पुढे जात असताना कोलबटप्प्याचा चेंडू आहे. कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. धावचीची संधी होती पण इथे फंबलिंग होतीये आणि एक धाव मात्र मिळते. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 8 धावा. व्यासपीठावर सर्व सन्मान्य पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग निहाल ग्रुपच्या वतीने आपण पाहतोय आणि काय जबरदस्त कॉन्सेप्ट आलेला आहे. म्हणजे एकूण 4 आयकॉन घेऊन तुम्हाला संघ बांधता येऊ शकतो. या अगोदर पण जयेश भोसले सर, विघ्नेश मडवी सर, तसेच किरण मस्कर सर यांच्या वतीनं खूप चांगलं समालोचन ऐकलं आणि बरं वाटतं जेव्हा आपण एका परिसरात जातो आणि त्या परिसरामध्ये जात असताना असं जेव्हा स्वागत होते खरंच तो आनंद निराळाच आहे. स्क्रीनवर पाहू शकाल अशोकदादा सकपाळ साहेब ज्यांची संकल्पनेतून ही निहाल ग्रुपच्या माध्यमातून महाबळेश्वर चॅम्पियन्स लीगची ही सुरुवात झाली आहे. दुसरं पर्व आहे पण अप्रतिम असं आयोजन केलं जाते. ऑल इंडिया आयकॉन, नवी मुंबई आयकॉन ही वेगळी संकल्पना आहे आणि पहिल्यांदाच महाबळेश्वर प्रीमियर लीगच्या माध्यमातून, महाबळेश्वर चॅम्पियन्स लीगच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी उद्योजक आहेत पण क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे. महाबळेश्वर परिसरातील तळागाळाच्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि व्यावसायिक आणि ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूंबरोबर त्यांना खेळण्याची संधी मिळावी यासाठी अशोकदादा सकपाळ साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं जाते. खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या स्पर्धेची चर्चा आहे. 3 लाखाचं प्रथम पारितोषिक आहे आणि हे भव्य दिव्य स्वरूप पाहायला मिळते. आज मी कौतुक करतोय या आयोजन कमिटीचं आणि निहाल ग्रुपचं की ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. मुख्य व्यासपीठावर आपण प्रवीण काळूराम म्हात्रे यांना पाहू शकाल. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक ही महाराष्ट्रातील अग्रनामांकित स्पर्धा मानली जाते. याच मैदानावर 25 डिसेंबर या कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं आणि गेली 22-23 वर्ष या स्पर्धेने देखील आम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केलंय असे त्याचे आयोजक प्रवीण काळूराम म्हात्रे साहेबांना पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर योगेश भगत गॅरो. नवी मुंबई वर्सेस नवी मुंबई म्हणजेच ओमी केणी वर्सेस योगेश भगत गॅरो असा मुकाबला पाहायला मिळतोय. आता मजा आली या षटकामध्ये कारण आता 2 प्रतिभावंत खेळाडू एकमेकांसमोर आलेले आहेत. ग्लोरियस स्पोर्ट्स आणि पाटील ब्रदर्स या 2 संघांकडून आता चांगला प्रतिकार पाहायला मिळतोच आहे. यावेळेस फटका चांगला हेलिकॉप्टर लगवला जातोय. लॉंग ऑन रिझनला क्लिअर करत असताना ओमी प्रकाश केणीच्या बॅटमधून येतोय. एक अफलातून स्ट्रोक चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. या स्पर्धेसाठी आईवा कॅश देखील आहे. आईवा कॅशसाठी 250 रुपये आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर 3 चेंडू 3 षटकार यासाठी देखील प्राइज आहे. 3 चेंडू 3 चौकार यासाठी देखील प्राइज आहे. हॅट्रिक विकेट यासाठी देखील प्राइज आहे. व्यासपीठावरती आमची सन्माननीय अधने उपशहर प्रमुख शिवसेना सन्माननीय शरदजी घोरपडे साहेब यांचंही आम्ही मनापासून एक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्लॉक स्वीप केला जातोय. फटका चांगला आहे. चेंडू जातोय इनफिल्डच्या वरून दंदन करत सीमारेषी पलीकडे. आग ओकणारी फलंदाजी ओमी आता थांबणार आहे. अनस्टॉपेबल, आउटस्टँडिंग, माइंड ब्लोईंग, इम्प्रेसिव्ह केणीच्या बॅटमधून येतोय एक लाजबाब क्रॅकिंग चौकार. रिव्हर्स स्वीप खेळलेले आहे आणि त्या रिव्हर्स स्वीपच्या अंदाजात ते नेहमीच एक निराळाच स्ट्रोक खेळतात. बघा पुन्हा रिप्लेमध्ये आपण पाहतोय रिव्हर्स स्वीप खेळले, पूर्णपणे स्विच केलं स्वतःला. थोडी नजर चुकली होती पण कनेक्शन प्रॉपर झालं आणि बॉल पॉईंट क्लिअर करताना पाहायला मिळाला. 4 धावा मिळत आहेत आणि पुढचा बॉल आता फ्री हिट. नो बॉलवर या 5 धावा ऍड होतील आणि आता पुन्हा एकदा संधी मिळते ग्लोरियस स्पोर्ट्सच्या ओमी केणीला चार्ज करण्यासाठी. ओमी केणी ज्याने महाबळेश्वरच्या स्पर्धेमध्ये या नवी मुंबईचा पहिला शतकवीर, शतक झळकवलं होतं. अनेक स्पर्धा गाजवल्यात. तब्बल 50 पेक्षा जास्त अर्धशतक या पठ्ठ्याने अगदी मागच्या 2-3 वर्षामध्ये आपल्या बॅटने झळकवलेत आणि अनस्टॉपेबल ओमी केणी या मॅचमध्ये खेळत असताना प्रेटच्या बॉलवर ज्युसी फुल टॉसवर आय एम द बॉस असा सांगणारा ओमीच्या बॅटमधून येतोय आणखीन एक धमाका चेंडू सीमारेषा पार षटकार. ज्युसी फुल टॉस बॉल आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय. ओमी केणीला अशी जर गोलंदाजी कराल ना तर अगदी तो त्याचा भरपूर समाचार घेईल आणि चूक केली योगेश भगत गॅरोने. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. धावसंख्या मात्र वेगाने वाढतीये 25च्या आकड्यावर. ओमीला असे फटके खेळण्यासाठीच ओळखलं जातं आणि त्याचमुळे ओमी नेहमीच धावांची हमी देतात आणि तेच या धावा पाहायला मिळालेला आहे. 6 चेंडूत त्यांनी 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि धावसंख्या ग्लोरियस स्पोर्ट्सची 25 वर आहे. 25 लॉस ऑफ नन.
शून्य गडी बाद. डिफेन्सिव्ह क्रिकेट, अक्कलमंदीचं क्रिकेट म्हणावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. सॉफ्ट हँडने खेळलं, अगदी सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 26. गणेशने 4 चेंडू घेतलेत 1 धाव बनवण्यासाठी, पण त्या फलंदाजीची भरपाई करताना ओमी केणे एका बाजूने चांगलाच किल्ला लढवण्याचं काम करतायत. आतापर्यंत 26 धावा ग्लोरी स्पोर्ट्स संघाच्या धावफलकावर पाहायला मिळतात. ओमी केणेच्या 24 धावा त्यामध्ये आहेत. योगेशचं हे षटक आतापर्यंत 18 धावांचं राहिलं. विकेटचा रकाना अजूनही रिकामी आहे, पण अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या दुसऱ्या षटकातले. बघा आयवा कॅच, आमचा एक नन्नामुन्ना खेळाडू आर्यन चिकाटे याने आयवा कॅच पकडली आहे. त्याला देखील पारितोषिक दिलं जाईल. आपण पाहू शकाल पुढचा बॉल गोलंदाज येतोय. पोलर लेनचा चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळते. गणेशच्या माध्यमातून इथे आणखीन एक नो बॉलचा इशारा केला जातोय. खराब गोलंदाजी योगेश भगत गॅरो करतोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक अष्टपैलू खेळाडू आहे, पण या ओव्हरमध्ये कुठेतरी बॅकफुटला झाले, चुका झाल्यात या मॅचमध्ये. एक्सपेक्टेशन नसतं एका चांगल्या खेळाडूकडून अशा दर्जाची गोलंदाजी होईल. कॅप्टनला ते एक्सपेक्ट नसतं, पण या ठिकाणी तसं घडते आणि प्रत्येक चुकीचा फायदा ग्लोरी स्पोर्टचे फलंदाज उचलत आहेत. यावेळेस बॉल जास्त काळ हवेत होता, पण दरम्यान आता पुढचा बॉल फ्री हिट आहे. धावसंख्या पोहोचते बिनबाद 29. 29 धावा. फ्री हिटचा इशारा देखील दिला जातोय. गणेश आणि ओमी केणी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना खूप चांगली बॅटिंग सुरू आहे. पोलर लेनचा चेंडू, पुन्हा एकदा चूक केली आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी क्रॅकिंग षटकार लगवला जातोय. गणेशच्या बॅट मधून येतोय आणखीन एक मोठा फटका. चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आक्रमण केलं जातंय, अटॅक केलं जातोय. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग केली जाते या मॅच मध्ये ग्लोरियस स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. प्रत्येक फुलटॉस बॉलवर धावा नोंदवल्या जातात, ही महत्वाची बाब आहे. यॉर्कर इज नॉट अ कंपल्शन असं म्हटलं जातं. यॉर्कर लेनसाठी प्रयत्न दिसतात योगेशचे, पण प्रत्येक प्रयत्न फेल जातो. धावसंख्या 35. यावेळी देखील ऑन ड्राय खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून येईल. सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला होता उमेने, पण षटक क्रमांक संपले गेले. पहिलं दुसरं 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत धावा खर्च केले तर योगेश भगत गॅरोने 28 धावा खर्च केल्या. 2 षटकाचा खेळ संपलाय. 36 वर बिनगडी बाद अशी दमदार सुरुवात झाली आहे. चला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत आणि वेळ चालू आहे. कुठल्याही क्षणी जशी 20 मिनिटं संपली आम्हाला निर्देश मिळतील, आम्ही लगेच ती माहिती पंचांपर्यंत पोहोचू. मग तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक घ्यावे लागतील. त्याचमुळे कृपया वेळेवर खेळ करा. 2 षटकाचा खेळ आपण संपवलाय आणि 10 मिनिटांचा कालावधी आपण घेतलाय. जाऊया आपण किरण मस्कर यांच्याकडे. ऑडियन्स कॅच पकडली, आयवा कॅच. त्यासाठी देखील आमचा नन्नामुन्ना क्षेत्ररक्षक आहे, त्याला देखील पारितोषिक दिलं जाईल. बघा या मंचावर अशोकदादा सकपाळ साहेब आपल्याला पाहायला मिळतील. अगदी दमदार व्यक्तिमत्व, एखाद्या फिल्म स्टार प्रमाणे त्यांची पर्सनॅलिटी आहे. उद्योजक आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत. नेहमीच क्रिकेटसाठी त्यांनी योगदान दिलं. महाबळेश्वर परिसरामध्ये देखील उद्योग करत असताना आपल्या प्रत्येक ग्रामीण क्रिकेटरला एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते आणि ग्रामीण क्रिकेट बरोबर खुल्या गटातील खेळाडूंना देखील समावेश करून महाबळेश्वर चॅम्पियन्स लीगची एक वेगळी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा देखील आभार मानतोय. प्रवीण काळूराम म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक ही स्पर्धा आम्ही अनेक वर्ष पाहिली. विद्याभाऊ पाटील यांच्याबद्दल म्हणायचं तर या मैदानाचा अगदी मॅनेजमेंट ज्यांच्या माध्यमातून सांभाळलं जातं. खऱ्या अर्थानं भूमिपुत्र मैदान हे भूमिपुत्र मैदान बनवण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि ज्यांनी या मैदानासाठी पाठपुरावा केला, अगदी कोपरखणी ग्रामस्थांना घेऊन, अगदी अनेक मान्यवरांना घेऊन या मैदानासाठी जो लढा लढला त्यामध्ये विद्याभाऊ पाटील यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि कमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया मनीष पाटील सरांना. धन्यवाद. विघ्नेश सर, खरं तर उद्यान नगरी आहे नवी मुंबई आणि त्याचमुळे तरुणांना नेमकं काय हवंय या परिसरातील समाजकारण्यांना किंवा नेत्यांना सुद्धा माहिती आहे आणि त्याचमुळे उद्यानं असतील, मैदानं असतील, जी ओळख आहे, जी तरुणांची गरज आहे, ती गरज भागवताना सर्वांनी एक पाठपुरावा करून मैदानांची बांधणी केलेली आहे. त्याचमुळे पूर्ण वर्षभर तुम्हाला रबर बॉल असेल किंवा टेनिस बॉल असेल, क्रिकेट तुम्हाला नवी मुंबई परिसरामध्ये नेहमीच पाहायला मिळेल. हा ड्युएल अँगल आपण पाहतोय 22 यार्ड्स टेनिस क्रिकेट लाईव्हवर. हा ब्लाइंड स्ट्रोक होता. बॅट्सविंग चांगली होती मिड विकेटला, पण गती ओळखली नाही, फक्त बॅट्सविंग पाहायला मिळाली. डॉट बॉल. मग धावा झाल्यानंतर मात्र खेळाडू आक्रमकता धारण करतो, त्यामुळेच येईल त्या बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण इथे मेरिटवर फलंदाजी करावी लागेल. ओमी केणी अनेक वर्ष जर पाहिलं तर शालेय जीवनापासून क्रिकेटचे धडे घेतले. लेदर क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपलं नेहमीच छाप सोडली आहे
आणि फोकस आहे, डेडिकेशन आहे. खूप चांगला खेळ सध्याच्या घडीला करतोय आपल्या टीमसाठी. बॅकफुटला गेले, हलक्या त्याने बॉलला फक्त ग्लाइड केलंय. कुठल्या एंडला थ्रो करायचंय हा संभ्रम होता क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये. नॉनस्टॅकस एंडला थ्रो झाला, तो बॉल गॅदर झाला आणि बॅकअप होतं, पण तोपर्यंत उशीर झाला. दरम्यान मिळतात या 2 धावा, 2ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 39 धावा. कमी गतीचा चेंडू होता, डबल माइंडेड स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी अगोदर मनशा वेगळी केली होती, पण त्यानंतर बॉल अगदी उशीर आला, त्यामुळेच कव्हर रिझनमध्ये स्ट्रोक लगवायला गेला. नो बॉल प्लस 2 धावा, म्हणजेच तिसऱ्यांदा चूक झाली आहे. आता गोलंदाजी करत असताना पाटील ब्रदर्स टीमकडून पहिला सामना गमावलाय आणि त्या दुसऱ्या सामन्यामध्ये आता ह्या चुका होताना टीमला या मॅचमध्ये बॅकफुटला जावं लागेल. एकदा हरल्यानंतर माणूस शिकतो असं आपण नेहमीच अनुभवलेलं आहे. पण आता काही गोष्टी अजूनही सुधारित कराव्या लागतील पाटील ब्रदर्सला. सुरुवात चांगली झाली होती या डावाची, पहिल्या 3 चेंडूवर पूर्णपणे वरचष्मा होता खरं तर, पण त्यानंतर जसे ओमी स्ट्रायकर एंडला गेले त्यानंतर पूर्णपणे बाजी पलटली आणि ग्लोरियस स्पोर्ट्सच्या वतीनं ग्लोरियस खेळ पाहायला मिळालेला आहे. नाबाद 42 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी या 2 फलंदाजांची पाहायला मिळते. प्रथमेश स्ट्रगल करतायत. यागोदर नो बॉल होता, पुढचा बॉल फ्री हिट असेल, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच बिनबाद 40 वर 40 रन्स ऑन बोर्ड. प्रथमेश अराउंड विकेट, बॅटची लिडिंग एज, फ्री हिट आहे, नुकसान तितकं होणार नाही. बॉल गॅदर झालाय, पण दरम्यान ही 1 धाव मिळते. फाईन लेगला सर्कलच्या आतमध्ये बॉल गॅदर झाला होता, एकदा त्याची वाढ होते. बचावले गेलेत. फ्री हिटच्या बॉलवर कॅच कॅरी झाली होती. प्रथमेश म्हात्रे, पुंडे गावचा आहे सितारा. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना बघता बघता आज प्रथमेश म्हात्रे मात्र व्यावसायिक खुल्या गटावरील संघामध्ये खेळताना दिसतोय. अनेक परदेशी वारे देखील प्रथमेश म्हात्रेचे झालेत. आपल्या गावाचं नेतृत्व करत असताना आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आणि ऑल इंडिया आयकॉन म्हणून पाटील ब्रदर्स टीममध्ये खेळत असताना पाहायला मिळते. नेहमीच बॅटर ही कॅटेगरी प्रथमेशची राहिलेली आहे. स्ट्रायकर असेल किंवा मिडल ऑर्डर असेल, बॅटिंग पोझिशन त्यांनी खूप चांगली निभावलेली आहे. पण जेव्हा आता खरंच संघाला गरज आहे तर आपण काय देऊ शकतो ते देण्याचा प्रयत्न प्रथमेश म्हात्रे करतात आणि आतापर्यंत त्यांनी हे षटक चांगलं सांभाळलंय मागच्या षटकाच्या तुलनेनं. डेफिनेटली शांत ठेवली आहे, कारण की या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जात नाही. कमी गतीचे चेंडू हाताळले गेलेत, त्यामुळेच व्हेरिएशन पाहायला मिळते. आणि जखडून ठेवलंय बॅटर, जे दोन्ही बॅटर आता फॉर्ममध्ये आहेत, सेट झाल्यात, त्यांना देखील थांबवण्याचं काम करतोय, स्पीड ब्रेकर लावण्याचं काम करतोय प्रथमेश म्हात्रे. क्रॉस बॅटेड पण वेगवान हा बॉल होता. गुड लेनवर बॉल पिच केला आणि त्यानंतर सरळ सरळ बॉल विकेट किपरच्या दिशेने अँगलचा यूज यावेळेस प्रथमेशने योग्य केला. लेफ्टी बॅटरसाठी विकेट किपर ॲक्शन मोडमध्ये आला आणि खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये प्रथमेशची. डॉट बॉल, बॅट आणि बॉलचा भरपूर डिस्टन्स पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होती. प्रयत्न करतोय ओमी प्रकाश केणी, अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या खेळाडूंनी देखील दमखम दाखवली. नुकतीच महाबळीची स्पर्धा दिवानगरीने जिंकली, त्यावेळीच प्रकाश केणी यांचा अगदी महत्त्वाचा वाटा होता आपल्या टीमसाठी. आणि आज मात्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ओमी प्रकाश केणी आपल्या टीमसाठी धावा करतोय. चौकार. आई वडील फक्त तुमचं नाव ठेवतात, ते लोकप्रिय करणं तुमच्या कर्तृत्वावर आधारित आणि तेच कर्तृत्व ओमीचं आत्ता आज सुद्धा पाहायला मिळते. खेचतोय चौकार लॉंग ऑन क्लिअर करताना आणि अशा पद्धतीनं धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या पोहोचते या 4 धावांच्या मदतीनं 46 धावा. बिनबाद 46. 3 षटकांचा खेळ संपला. येस, 3 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 46 आकड्यावर आपण बघू शकाल. मोस्ट सिक्सर महेश नानगुडे सुरू आहे टायगर्स या टीमकडून आतापर्यंत 110 धावा आणि 3 षटकार त्यांच्या वतीनं खेचले गेलेत. रकाने चुकलेत. 3 इनिंग 110 धावा. षटकाराचा रकाना काय दिसत नाही. थोडासा आपण नक्कीच रिअरेंज करूया त्या टेबलला आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत ती माहिती आपण देऊया. तर येस, 1 मिनिटाचाच तुम्हाला फक्त स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहे, लक्षात घ्या. फक्त 1 मिनिटांचा स्ट्रॅटेजिक टाइमआउट. तुमचं टायमर लगेच स्टार्ट होईल जसा हा 1 मिनिटाचा कालावधी संपेल आणि 4 मिनिटांचा कालावधी पुढच्या षटकासाठी बाकी आहे. म्हणजे हा ड्रिंक्स ब्रेक जसा संपला 4 मिनिटात तुम्हाला पुढचं षटक संपवावं लागेल, याची खात्री करून घ्या कॅप्टन. पण चांगली धावसंख्या उभारली विघ्नेशजी. 3 षटकाचा खेळ संपला आणि बिनबाद 46. बिनगडीबाद 46 धावा. ओमी केणी चांगली बॅटिंग करतोय या मॅचमध्ये आपल्या टीमसाठी. मागच्या मॅचमध्ये चुका झाल्या होत्या. पहिल्याच बॉलवर तो बाद झाला होता, 0वर परतला होता. एखाद्या आयकॉन खेळाडू म्हणून एक जबाबदारी असते, जो विश्वास असतोय. पहिल्या मॅचमध्ये बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी मनोबल खचलं जातं, पण या मॅचमध्ये जर पाहिलं तर संयमाचं क्रिकेट खेळ पाहायला मिळालं आणि जशी गोलंदाजी
आपली स्लॉटमध्ये आले तसे मात्र षटकार लगवण्यात आले. चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी 46 धावा बिनगडी बाद. शेवटचे 2 षटकं अजूनही बाकी आहे. त्या 2 षटकांमध्ये धावा कराव्या लागतील आणि दोन्ही टीमसाठी ही महत्त्वाची मॅच आहे. विघ्नेश सर, अजून एक फॉर्मॅट मला आवडला या महाबळेश्वर चॅम्पियन्स लीगचा, की तुम्हाला 5 षटकांसाठी 5 बॉलर्स यूज करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त पर्याय वापरता येतात. तुम्हाला तुमच्या गोलंदाजांचा क्रम ठरवता येतो की कुठल्या गोलंदाजाने कुठलं षटक हाताळायचं आहे. डेफिनेटली 5 गोलंदाज आणि 5 गोलंदाजांना इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. मॅन फ्रॉम घणसोली मिस्टर स्वप्नील शिंदे आलाय. घणसोली 11 घणसोली टीमकडून ज्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळले, पण आज मात्र महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग मध्ये खेळत असताना पाटील ब्रदर्स टीमकडून 4थं षटक. पहिला बॉल, फुल टॉस, स्ट्रेट हिट, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याचा प्रतिकार पडतोय कमी आणि मिळते 6 धावांची हमी. सरळ फटका खेळलाय, लॉंग ऑफ क्लिअर करताना षटकार. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. पहिलाच बॉल फुलर लेनचा चेंडू आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. व्हॉट अ शॉट. आज चुका केल्या गोलंदाजाने. अनेक फुलर लेनचे चेंडू हाताळले गेले, अनेक नो बॉल हाताळले गेले. त्याचा भूदंड भरावा लागेल आणि हा मात्र 6 धावा मिळतील. षटकार आलाय. 52 धावा धावलगावर. बॅटची लिडिंग एज, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक होते आणि आता पहिल्या विकेटची भागीदारी मोडीत निघालेली आहे. 52 धावांची भागीदारी आता ब्रेक झालेली आहे. पहिला धक्का बसतोय ग्लोरियस स्पोर्ट्सला. गणेश, बॅक टू पॅव्हिलियन. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 52 धावांची भागीदारी ही फार इम्पॉर्टंट झाली आहे आणि या मॅचमध्ये चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या पोझिशनमध्ये ग्लोरियस स्पोर्ट्स आता मात्र पोचली गेली. उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे. अप्रतिम असं आयोजन. नेहाल ग्रुप आणि महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग 2025चा पर्व क्रमांक 2. अप्रतिम असं आयोजन. 3 लाखाचं प्रथम पारितोषिक. ऑल इंडिया आयकॉन, नवी मुंबई आयकॉन, पश्चिम महाराष्ट्र आयकॉन, महाबळेश्वर आयकॉन, अशी अनेक आयकॉन ह्या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. आणि पहिल्यांदाच असा फॉर्मॅट अशोकदादा सकपाळ असतील, निहाल ग्रुप असतील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. आज 4था दिवस या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर तब्बल 15 संघांचा सहभाग आहे. 3रा दिवस आणि या डे फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. अप्रतिम असं टेलिकास्ट, अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळते या स्पर्धेच्या निमित्तानं. परी 11 आणि श्री चौनेश्वर 11 यानंतरचा टॉस आहे. आम्ही कॅप्टनला हा पहिला कॉल देतोय. दोन्ही कॅप्टन्स परी 11 आणि श्री चौनेश्वर 11 कॅप्टन, इनिंग ब्रेकमध्ये होईल तुमचा टॉस. दोन्ही कॅप्टन तयार राहा प्लीज. उल्लेख आपण चांगला केला सन्माननीय अशोकजी सकपाळ साहेबांचा, की आपल्या परिसरातील तरुणांना एकाच मैदानात घेऊन येण्यासाठी त्यांनी ते प्रयत्न मागच्या 2 पर्वांपासून केलेले आहेत आणि एक चांगली संकल्पना या स्पर्धेची. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल राहिलेला आहे. बॉल विकेट किपरला बीट करून, शॉर्ट थर्डमॅनला बीट करून मागे गेलाय. वेट फॉर अंपायर सिग्नल. 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेतच आणि या 3 धावा मिळतील. 3 धावांचा बोनस मिळतोय टीम ग्लोरियस स्पोर्ट्सला. धावसंख्या पोहोचते 55. चुका करत असताना पाटील ब्रदर्स या मॅचमध्ये भरपूर चुका झाल्या. गोलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाजीने चूक केली, पण या चुकीचा मोबदला भरावा लागेल. धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचते तब्बल 55 या आकड्यावर. 55 धावा फलकावर लागलीत. अंपायरचा इशारा काय येतोय त्याकडे पाहिलं जाईल. शशी साटम सर असतील, धनंजय कोळी सर असतील. काही लॉज आहेत, त्या लॉजवर आपण रिलाय असतो. बॉल पिच कुठे झालाय त्यासाठी थोडीशी चाचपणी नक्कीच पंचांनी केली होती. नो बॉल आहे की वाईट बॉल आहे त्यासाठी त्यांनी थोडासा वेळ घेतला होता, पण त्यांनी लगेचच स्ट्रायकर एंडला पंचांना विचारलं आणि येस, त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा या अगोदर आला होता. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावसंख्या 56. खराब गोलंदाजी सुरू आहे. 56 धावा धावफलकावर लागली. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला ग्लोरियस स्पोर्ट्स टीम कडून होतीये. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे गायरो. बॉल कॅरी करताय, स्ट्रायकर एंडला थ्रो करताय. तोपर्यंत एक वेगवान सिंगल कंप्लीट होते. स्ट्रायकर एंडला ओमी पोहोचताय. धावसंख्या 57. 57. लॉस ऑफ 1 विकेट. ग्लोरियस स्पोर्ट्स ओमी केणी आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना तब्बल 31 धावा, जो अर्धशतकाचा बादशाह म्हणून गणला जातोय. 50 पेक्षा जास्त अर्धशतक आतापर्यंत पाहायला मिळेल. मागच्या 3-4 वर्षाचा हा करिअर आहे. त्या करिअरमध्ये काय खेळ केलाय ओमी केणीने. अगदी आपल्या वडिलांनी जे मार्गदर्शन केलं, आपल्या सिनियर खेळाडूंचा खऱ्या अर्थानं जे काही मार्गदर्शन ते ऐकलं. त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या खेळाचा ठसा उमटवत असताना हा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा ओमी केणी या मॅचमध्ये 31 धावांची झंझावत खेळ करतोय. चांगलाच खेळ सादर केलेला आहे ओमीने. जरा जास्त वेळ घेऊ नका. 20 मिनिटात 4 षटकं. 31 वर पोहोचलेत ओमी.
बॅट अँड पॅड मधला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरचा येतोय डाऊन दी बॉल. झेल टिपला जातो आणि हा महत्वपूर्ण धक्का ग्लोरियस स्पोर्ट्सला बसतोय. ओमीचा खेळ संपतोय. धक्का दुसरा ग्लोरियस स्पोर्ट्स. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न करत असताना अगदी बॅट अँड पॅडचा मधला बॉल पाहायला मिळतोय आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. संदीप भीरमानेच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होत असताना ओमी केणी आपल्या टीमसाठी 31 धावांचं योगदान देत असताना तो परतलाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 57 या आकड्यावर. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना अमर शेलार जावळी परिसरातील हा खेळाडू आहे. मैत्री 11 जावळी या टीमने मात्र या खेळाडूला बनवलं आणि बघता बघता या खेळाडूने देखील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा गाजवल्यात. तो खेळाडू आहे अमर शेलार. फलंदाजीसाठी आलाय. 57 धावा धावफलकर लागलीत. ओमी केणीची विकेट आता वापसी केली जाईल पाटील ब्रदर्सच्या माध्यमातून. 70च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल पाटील ब्रदर्सचा ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाला. कारण आज जर पूर्ण वेळापत्रकाचा सुवर्णमध्ये पाहिला तर 65 ते 70 धावा ही एक आव्हानात्मक धावसंख्या ठरू शकते आणि म्हणूनच आता तोच अप्रोच असावा पाटील ब्रदर्सचा. कारण ओमी जे एक अटॅकिंग बॅटर होते ते बाद तर झालेले आहेत आणि फ्रेश बॅटर अमर शेलार स्ट्रायकर एंडला पोहोचलेले आहेत. 5वा चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील सज्ज होतात. आतापर्यंत स्वप्नीलने हे षटक चांगलंच सांभाळलेलं आहे. या षटकामध्ये त्यांनी दोन्ही विकेट्स मिळवल्यात म्हणजे 2 आघाडीचे फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत. फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं लपेटलाय. बॉल पोहोचतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये. क्षेत्ररक्षक थोडा चुकला होता पण वेळीच त्यांनी स्वतःला सावरलं. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला नो बॉल आणि नो बॉलवर मिळतात या 2 धावा. 3ची होते बाद. धावसंख्या 60. चौथा नो बॉल या इनिंगचा पाहायला मिळते आणि या चुका नक्कीच खराब प्रदर्शन पाहायला मिळतील. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. जिकडे चांगले षटक हाताळलं होतं तिथे मात्र एकदा फुलरनेचा चेंडू बीमर चेंडू हाताळला गेलाय. फ्रीडचा इशारा देत असताना फ्रीडची संधी आहे बॅटरला. संधीचा फायदा उचललाय कारण क्षेत्ररक्षक होते शॉट थर्ड मॅनला. गायरोचा आजचा दिवस चांगला जात नाहीये. त्यांना चकवत बॉल जाईल. थर्ड मॅन क्लिअर करताना सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. चौकार. झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना कुठेतरी गफलत झाली आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. गॅरो पाहिलं तर अगदी चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत पण या मॅचमध्ये असं म्हटलं जातं ना की घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. त्याप्रमाणे असं चित्र पाहायला मिळते. चुका झाल्यात. प्रत्येक क्षेत्रामध्ये चूक केली आहे पाटील ब्रदर्स टीमच्या माध्यमातून या मॅचमध्ये. चुका सुधारण्यासाठी गायरो यांच्याकडे पुढचा डाव आहे. ब्लॉक केलंय स्वतःला. आउटसाइड द ऑफ स्टंप चॉप करण्याचा प्रयत्न फलंदाज अमरचा दरम्यान येतोय. हा डॉट बॉल. षटक संपलेला आहे. चौथं. 4 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना ग्लोरियस स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 2 गडी बाद 64 धावा. 64 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 64 धावा दाखल करायला लागले. शेवटचं ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये किती धावा होतील त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग 2025चा पर्व क्रमांक 3 रंगले जाते. महाबळेश्वर परिसरातील सगळेच खेळाडू, पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडू, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे, ग्रामीण क्रिकेट, खुल्या गटातील क्रिकेट आणि ऑल इंडिया आयकॉन असा मिलाफ हा रणसंग्रामामध्ये पाहायला मिळते. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 64 धावा दाखल करावं लागलीत. मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. सगळेच मान्यवर अशोकदादा सकपाळ साहेबांना पाहू शकाल. प्रवीण काळूराम म्हात्रे साहेब आपण पाहू शकाल. हे सगळेच मान्यवर उपस्थित आहेत. विद्याभाऊ पाटील यांची सगळ्यांचीच उपस्थिती फार महत्त्वाची आहे. या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शेवटची ओव्हर आहे आणि त्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय सुनील मोरे. खरं तर या सर्व आयोजक मंडळींचा खेळाडू घडवण्यामागे सिंहाचा वाटा राहिलेला आहे. जर आयोजक नसतील तर मग क्रिकेटपटू आपला खेळ कुठे दाखवतील आणि त्यामुळे जे व्यासपीठावर सर्व सन्माननीय आयोजक बसलेले आहेत त्या सर्व आयोजकांनी क्रिकेटला एक वेगळं स्वरूप देण्यासाठी आपली मेहनत दिलेली आहे. हवेत बाही बॉल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल आणि आता कुठली चूक नाही होणार हीच खात्री करून घेतली आणि आता 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर सुनील मोरे देत आहेत धक्का ग्लोरियस स्पोर्ट्सला. विकेट डाऊन. नितेश बॅक टू डगआउट. नितेश बाद होतोय आणि आणखीन एक विकेटचं पतन. 3 गडी बाद 64 धावा. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न केला होता पण टायमिंग होऊ शकलं नाही. टॉप एज लागली होती आणि लॉंग ऑन रेझरमध्ये अगदी सुपा झेल पकडलाय. फलंदाज बाद होत असताना 3 गडी बाद 64 धावा दाखल करावं लागलेत. शेवटच्या ओव्हरमध्ये कमबॅक करावं लागेल. वापसी करावी लागेल. पहिल्या 4 ओव्हरमध्ये ज्या चुका झाल्या तिथे न बघता आता मात्र नव्याने सुरुवात करावी लागेल. म्हणूनच आता या 5 बॉलमध्ये
कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न पाटील ब्रदर्स टीम कडून केला जाईल. पण उलट पक्षी आपण जर ग्लोरियस स्पोर्ट्सचा विचार केला तर त्यांना सुद्धा 75 ते 80 धावांपर्यंत मजल मारायची आहे. कारण पहिल्या डावामध्ये जे आपण खेळ देतो तेवढं टेन्शन पुढच्या डावाचं कमी होते. म्हणूनच पुढच्या डावात जर टेन्शन घ्यायचं नसेल तर याच डावात कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. आणि त्यासाठी सुनील मोरे यांनी पहिल्याच बॉलवर विकेटचा रकाना भरला, विकेटचा शोध त्यांनी घेतला. पण अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फ्रेश बॅटर स्ट्रायकर्स एंडला संदीप आपण पाहतोय, अमर शेलार नॉन स्ट्रायकर्स एंडला 6 वर ते खेळत आहेत आणि सांघिक धावसंख्या ग्लोरियस स्पोर्ट्सची 64 झालेली आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 5 बॉल. अराउंड विकेट ऑन साइडला बैठक आणि कनेक्शन प्रॉपर. बॉल जातोय बॅकवर्ड स्पेल सीमारेषा पार. एंट्री असावी तर अशी. ब्लॉकबस्टर संदीप षटकार. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. काय मुद्रा पाहायला मिळते. अगदी स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळते. खूप चांगला स्ट्रोक. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ प्लेसमेंट. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. स्लॉक स्वीपचा फटका. चेंडू सीमारेषा पार षटकार. श्री चौनेश्वर 11 आणि परी 11 कॅप्टन तुम्हाला व्यासपीठावरती यायचं आहे. थँक्यू. 70 हलकंसं पदलालित्य पण त्यानंतर फटक्याची निवड चुकली आणि सरळ हा स्ट्रोक खेळला आणि सुनील मोरे यांनी फलुत्रूमध्ये बॉल अडवला. येतोय हा डॉट बॉल. प्रतिकार चांगला दिसतोय सुनील मोरे यांचा. खरं तर अप्रोच संदीपचा अटॅकिंग स्ट्रॅटेजीचाच आहे. कारण आता फुटवर्क दिसते, बॅट्सविंग चांगली आहे, अटॅकिंग अप्रोच आहे, टायमिंग जुळतंय संदीपचं. फुल टॉस ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ थोडासा डावीकडे सरकतोय. एक सिंगल कंप्लीट होते. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 71. 71 धावा. पण सुनील मोरेचं कौतुक करावं लागेल. जरी एक षटकार लगवला असेल तरी अनुभव दाखवतोय आणि व्हेरिएशन पाहायला मिळते. मागच्या 2 बॉलवर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अमर स्ट्रायकर एंडला. शिलार बनतील का जबाबदार. पण बॉल मागे जातोय. बॅकअप आहे फाईन लेगचं. दरम्यान एक सिंगल कंप्लीट झाले. बॅट इन्व्हॉल्व्ह झाले. एका धावेची होते वर धावसंख्या पोहोचते 72 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पण या षटकामध्ये वापसी केली, कमबॅक केलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाज सुनील मोरेचं. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल. अनुभवाला शेवटच्याच क्रमांकावर ठेवलेला आहे सुनील मोरे. स्वीप करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का तर नाही. बॉल धीम्या गतीनं प्रवास करताना स्क्वेअर लेगला पोहोचतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. स्ट्रायकर साईडला थ्रो होईल. तोपर्यंत एक धाव तर पूर्ण झालेली आहे लेग बायची आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 5 षटकाच्या समाप्तीनंतर 73 धावा. जिंकण्यासाठी 74 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे पाटील ब्रदर्स समोर. 30 चेंडू 74. जाऊया आपण किरण मस्कर यांच्या दिशेनं आणि करूया पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल. इट्स ओव्हर टू यू किरण मस्कर सर. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टन्स व्यासपीठावरती येत आहेत. तोपर्यंत मी विनंती करेल या स्पर्धेचे भाग्यविधाते सन्माननीय आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब, दादा आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. येस कॅप्टन्स आपण व्यासपीठावरती या. येस बोथ द कॅप्टन्स या. चौनेश्वर 11चे कॅप्टन आलेले आहेत. परी 11 आपणही व्यासपीठावरती या प्लीज. येस स्टेजवरती या. आदरणीय सन्माननीय प्रवीण दादा म्हात्रे साहेब आपले शुभ हस्ते या बॅचचा मी टॉस करतोय दादा. एका बाजूला निहाल रिसॉल्ट, दुसऱ्या बाजूला महाबळेश्वर चॅम्पियन लीग. कॉल कोणाचा असेल? परी 11. येस परी 11चा कॉल. स्विंग दी कॉइन. निहाल रिसॉर्ट हा कॉल आहे आणि महाबळेश्वर चॅम्पियन लीग हा कॉल आलाय. टॉस जिंकलाय, महत्वाचा निर्णय. फिल्डिंग करेन आम्ही प्रथम. थँक्यू. ऑल दी बेस्ट बोथ दी टीम्स. थँक्यू सो मच. सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करणार आहोत. सन्माननीय आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. अर्थातच शिवसेना जिल्हा प्रमुख नवी मुंबई सन्माननीय आदरणीय प्रवीण दादा म्हात्रे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. सन्माननीय आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. रेशमी धाग्यानं विणलेली प्रेमाची, आपुलकीची आणि या निहाल ग्रुपची माणुसकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेची आठवण भेट म्हणजेच निहाल रिसॉर्ट आणि निहाल रिसॉर्टची ॲक्रेलिक ट्रॉफी तुम्हाला दिली जाते. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर धर्मवीर चषक आणि धर्मवीर चषकचे प्रमुख आयोजक सन्माननीय आदरणीय शिवसेना जिल्हा प्रमुख नवी मुंबई प्रवीणदादा म्हात्रे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला गेला. मी पुढील सन्मान आपल्या शुभ हस्ते करू इच्छितोय. ज्ञान विकास संस्था खजिनदार शिवसेना उपशहर प्रमुख कोपरखेने सन्माननीय आदरणीय विद्यानंद
भाऊ पाटील साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं सातत्याने पश्चिम महाराष्ट्राच्या प्रत्येक स्पर्धेसाठी पश्चिम महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या आणि आयोजनाच्या पाठीशी उभं असणारं एक खंबीर नाव. त्याचबरोबर दादा मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. उपशहर प्रमुख शिवसेना सन्माननीय आदरणीय शरदजी घोरपडे साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित शिवसेना उपशहर प्रमुख सन्माननीय आदरणीय संदीपजी भाऊ मी विनंती करेल आपणही अतिथी कक्षामध्ये आपला सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जाईल. सन्माननीय आदरणीय संदीपजी साहेब आपण पाहिलं तर अगदी वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर पुढील सन्मान दादा मी विनंती करेल आमचे विभाग प्रमुख दिंडोशीचे गोरेगावचे सन्माननीय गणेशजी शिंदे साहेब हे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आदरणीय सन्माननीय विभाग प्रमुख दिंडोशी गोरेगाव सन्माननीय आदरणीय गणेश दादा शिंदे साहेब यांचाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. या स्पर्धेची मोमेंट ऑफ भेट थँक्यू सो मच. दादा मी विनंती करेल पुढील सन्मान आमचे शाखा प्रमुख सन्माननीय आदरणीय विजयजी शेटे यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आमचे सन्माननीय आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख विजयजी शेटे साहेब यांचाही सन्मान निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025च्या वतीनं केला जातोय. त्याचबरोबर पुढील एक सन्मान व्यासपीठावरती उपस्थित शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय आदरणीय संजयजी राऊत साहेब आज वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025च्या वतीनं या स्पर्धेचे भाग्यविधाते अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपलाही सन्मान केला जातोय. दगदगीच्या युगामध्ये वेळ नसतो कोणाकडे, मात्र वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहिलात, या सोहळ्याची शोभा वाढवलीत. आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सन्माननीय आदरणीय प्रवीण दादा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नवी मुंबई आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन, सातारा आयकॉन, 22 गाव आयकॉन या पद्धतीने आपण संपूर्ण खेळाडूंना एकत्र केले गेले. रोल्स रॉयलमधून प्रत्येक खेळाडूची एंट्री केली आणि मॅनेजमेंट, मायक्रो मॅनेजमेंट काहीतरी शिकण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आम्ही, कारण की निहाल ग्रुपची स्पर्धा आम्हाला भविष्यामध्ये एक चांगली स्पर्धा बनवायची आहे. यासाठी आपण आलात, या संपूर्ण नियोजन आपण पाहिलं, आपल्या मनामधल्या भावना आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. खरं तर क्रिकेट हे एक असा खेळ आहे ज्याला पक्ष नाही, धर्म नाही, जात भेद आपण काही मानत नसतो. आणि तसं नसतं तर इथे दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित नसते. खरोखर मी मगासपासून अशोकदादांशी बोलतोय. ते आयोजक आहेत, वर्ष दुसरं आहे, पण बोलताना सर्व तोच विषय चालला होता. त्यांनी धर्मविरुद्ध विषय काढला. त्यांनी सांगितलं की 24 वर्ष तुम्ही ते करतायत, ते कसं काय करताय? तर बोलला दादा सगळ्यात अगोदर मी कोणा स्पॉन्सरच्या भरोशावर राहत नाही, आणि त्यांचंही तेच आहे, तेही कोणा स्पॉन्सरच्या भरोशावर राहत नाही. हे सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. पैसा क्रिकेटमध्ये भरपूर आहे, पण तो पैसा मी नेहमी सांगतो तो खर्च करायची हिंमती लागते, दानती लागते, आणि ते अशोकदादांकडे आहे. म्हणून अशोकदादांनी ही स्पर्धा यावर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात भरवली आहे. खरं तर मी अशोकदादांना मगाशी निमंत्रण दिलं की यावर्षी निश्चितपणे या माझ्या स्पर्धेला, आणि मी वाट बघेन तुमची दादा, कारण की माझं 50वं वर्ष आणि स्पर्धेचं 24वं वर्ष आहे. त्यामुळे आपण निश्चित यावं असं मी तुम्हाला सांगेन. शिवसेनेचे विभाग प्रमुख शिंदेसाहेब इथे आहेत, आणि माझे आयकॉन इथे आहेत. साताऱ्यातले 3 आहेत, एक नवी मुंबईतला, एक उत्तर प्रदेशचा, असे माझेही आयकॉन माझ्यासोबत आहेत. तुम्ही 4 आयकॉन घेतलेत, मी 5 आयकॉन घेऊन इथे स्पर्धेला आलो. खरं तर दादा मी तुम्हाला सांगतो, सातारा आणि महाबळेश्वर ह्या विभागावर माझं विशेष प्रेम आहे. आणि महाबळेश्वर ही माझी भारतातली सगळ्यात आवडती जागा जाण्यासाठी. मी गेल्या आठवड्यात महाबळेश्वर 5 गणीला होतो. खूप नयनरम्य ठिकाणी तुम्ही राहता, आणि असं तुम्हाला एवढी ईश्वरी देणगी आहे की तुम्ही अशा चांगल्या ठिकाणी राहता. कारण की तुम्हाला वाटलं तुम्ही गेलात बाबा 2 दिवस गावी जाऊन थंड होऊन आलात, पण आमच्या इथं आम्ही हेच गाव आणि हेच सगळं, आमची शेती इथं होती, तुम्हाला मगाशी बोललो मी. पण खरोखर नियोजन दादा दिवसेंदिवस आपण बघत चाललो की नियोजनाचा दर्जा उंचावत आलेख उंचावत चाललेला आहे. मी तुम्हाला धन्यवाद याच्यासाठी देईन की साताऱ्याची स्पर्धा आहे, महाबळेश्वर चॅम्पियन लीग आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही आमचे आगरी कोळी समाजाचे आयकॉन घेते, त्याबद्दल मी तुम्हाला विशेष धन्यवाद देईन. कारण की त्याच्यासाठी मोठं मन लागतं, सगळ्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी मोठं मन लागतं, आणि ते मन तुम्ही मोठं दाखवलं त्याबद्दल मी तुमचे विशेष धन्यवाद देईन तुम्हाला. निश्चितपणे भाऊ इथं आहेत, भाऊनाही मी सांगेन की अशा मोठ्या स्पर्धांसाठी निश्चितपणे आपण अगोदरची वेळ दिली तर आपल्यालाही बरं पडेल. पण प्रॉब्लेम दादा असा आहे की आमच्या स्थानिक स्पर्धा थोड्याशा मार्चपर्यंत असतात. म्हणून तुम्हालाही सांगेन की
निश्चितपणे पुढच्या वर्षी भाऊंना लवकर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरची डेट घेऊन या अशी मोठी स्पर्धा लवकर घ्या, कारण की ऊन असल्यामुळे प्रेक्षक थोडे कमी वाटतात, पण उद्याला निश्चितपणे मोठी गर्दी असेल, कारण की तुम्ही खऱ्या मनाने आयोजन केलं आहे. आणि आपण असं म्हणतो की ईश्वर जो खऱ्या मनाने करतो त्याला नेहमी साथ देतो, तर निश्चितपणे ईश्वर तुमच्या साथीला आहे, सोबत आहे. आणि उद्या मोठी गर्दी इथे उसळेल आणि प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणात आनंद घेतील. आणि तुम्ही जे कार्य केले, तुम्ही जे करत आहात त्या कार्याचं कुठेतरी इथे सफल होताना दिसेल, एवढं मी बोलेन. आणि आपण सर्वांनी आम्हाला इथे बोलवलं, आमच्या सहकाऱ्यांचा मान सन्मान दिलात, त्याबद्दल मी खूप सारा आभारी आहे. बोलता बोलता संतोषजींचं नाव घ्यायचं राहिलं. संतोषजी माझा खूप जुना सहकारी आहे, भले आता थोडेसे 3-4 वर्षापासून आपण इकडे झालोय, पण शेवटी मैत्री ही सगळ्यांनी आपण टिकवली आणि ही मैत्री टिकवली गेली पाहिजे. आणि आपणही दादा तुमच्याशी पहिल्यांदा भेटलोय, पण ही मैत्री आपण टिकूया. निश्चितपणे पुढे उद्या आपल्याला एकमेकांची गरज असेल तेव्हा आपण निश्चितपणे एकमेकांसाठी उभे राहू. इतकंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. मी विनंती करेल आपण वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. खूप खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी पुन्हा आमच्या सर्व मान्यवरांचा मनापासून आभार व्यक्त करतो. दगदगीच्या युगातून आपण वेळ काढलात, या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. अशोकदादा सपकाळ साहेब यांचं मन भरून आपण कौतुक केलं, या स्पर्धेच्या पाठीशी राहिलात, यासाठी मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 74 धावांचा पाठलाग करताना पाटील ब्रदर्स संघ पोहोचतोय बिनबाद 14वर. प्रथमेशला अजूनही मोका मिळाला नाहीये. विघ्नेश सर आणि योगेशने 6 चेंडूत 14 धावा बनवलेले आहेत, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 60 धावांची गरज आणि बॉल शिल्लक असतील 24 चेंडू 60. पहिलं षटक जर पाहिलं तर नाट्यमयी षटक पाहायला मिळालं, कारण की धुवाधार बॅटिंग योगेश भगत गॅरोची पाहायला मिळाली. षटकार चौकाराची आतिषबाजी, 14 धावा झाल्या होत्या, पण त्याला बाद करण्याची संधी चालून आली होती. अगदी पण पाहू शकाल शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये एक सुप्पा झेल सुटला आणि नेहमीच म्हटलं जातं की कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, पण या मॅचमध्ये योगेश भगत गॅरोसारख्या फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान द्याल तर त्याचा नक्कीच मोबदला भरावा लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. आता उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉलमध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. बघा, आता आव्हान तुमच्या समोर आहे आणि ते आव्हान पार करण्यासाठी तुम्हाला भानावर राहून खेळ द्यावा लागेल. आणि त्यासाठी पहिल्या षटकामध्ये योगेशचा खेळ चांगला राहिलेला आहे, पण प्रथमेश ज्यांना आपण व्यावसायिक क्रिकेट खेळताना खूप चांगले स्ट्राईक रेटने खेळताना आपण पाहिलेलं आहे, तो स्ट्राईक रेट मेंटेन करून त्यांना या धावांचा पाठलाग करण्यासाठी तो प्रयत्न द्यावा लागेल. नितेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतात. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात लेफ्टी बॅटरसाठी. आणि आता सर्कलच्या आतल्या क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, गली, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर आणि मिड विकेट. सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग डीपमध्ये तैनात आहेत. पहिला बॉल ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक मिड विकेटचे, जास्त हालचाल करावी लागलीच नाही. परफेक्ट फील्ड सेटअप. पहिला बॉल डॉट. टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी ताकदवर फटका लगवला जातोय. खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जातंय. डॉट बॉलची सांगता होती. प्रथमेश मात्रेला खातं उघडतंय. वादळापूर्वीची शांतता. क्रॉस बॅटेड, बॅटच्या खालच्या बाजूला कनेक्ट होऊन बॉल डायव्हर्ट होते स्क्वेअर लेगला. सर्कलच्या आतमध्ये बॉल स्टॉप होते. स्ट्राईक, रोटेट स्ट्राईकवर योगेश. एका धावेची वाढ. धावसंख्या 15. खातं उघडलंय स्वतःचं आणि प्रथमेश मात्र सिंगल मिळते. योगेश भगत गॅरो या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतोय. क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे. इच्छापूर्ती वाशी टीम, वाशी गावाचं नेतृत्व अनेक वर्ष करतोय. आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर अगदी वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्या खेळाडूची ओळख आहे. ग्रामीण क्रिकेट, खुल्या गटाचं क्रिकेट गाजवलंय योगेश भगत गॅरोने. आज मात्र आपल्या टीमसाठी, पाटील ब्रदर्स टीमसाठी या 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी एक चांगला नॉक करावा लागेल. पुढचा बॉल. मी म्हणालो होतो की पहिल्या डावात जे काही चुकलंय त्या चुकांची भरपाई करण्यासाठी तुम्हाला दुसरा डाव भेटेल आणि तोच आता खेळ योगेशचा पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय. काऊ कॉर्नर क्लिअर करून सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. कडक बेधडक षटकार. एरियल रूटने चेंडू सीमा रेषेपलीकडे अगदी लेंथ बॉलला पिक केला. खूप चांगला स्ट्रोक लगवलाय. योगेश भगत गॅरो ही ओळख आहे, ही धमक आहे, ही चमक आहे. या मॅच मध्ये तेच दाखवत असताना अगदी जीवनदान मिळालंय, पण ज्याने कॅच सोडली असेल ना त्या खेळाडूला या षटकार मात्र बुचत जाणार आहे. टीमची धावसंख्या 6 ने मुसंडी मारते, जाऊन पोहोचते 21.
चेस इज ऑन, गेम इज ऑन, मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स. ग्लोरियस स्पोर्ट्स आणि पाटील ब्रदर्स सहजासहजी हा सामना सोडणार नाहीत, कारण या अगोदर दोन्ही संघांनी पराभवाची कडू चव चाखलेली आहे. त्याचमुळे खातं खोलायचं आहे, गुणतालिकेवर वर यायचं आहे. त्यासाठी प्रयत्न तर एका बाजूनं योग्याचे दिसतात पाटील ब्रदर्ससाठी. ठेच लागल्याशिवाय आपण सरळ चालायला शिकत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळेच पहिल्या मॅचमध्ये दोन्ही टीमला ते पराभवाचं नक्कीच चाखलंय. त्यामुळेच या मॅचमध्ये आता चांगला खेळ करावा लागेल. पाटील ब्रदर्स टीम, योगेश भगत गॅरो चांगली बॅटिंग करतोय. आपल्या टीमसाठी एक षटकार आलाय. टीमची धावसंख्या 21. जागा बनवली आणि बॉलला स्लॅश करताना पाठवलंय डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं. बॉल जाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा कडक प्रहार. योगेशच्या बॅटमधून लगातार दुसरा षटकार. लाजबाब बॅटिंग, सुपर बॅटिंग. अगदी अकूट टप्प्याच्या बॉलवर ऑन दी अप खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या वरून चेंडू फरार होतोय. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. योगेश भगत गॅरो आज चांगला रिदम मध्ये. पहिल्या मॅच मध्ये चुका झाल्या होत्या. पहिल्या मॅच मध्ये अगदी लवकर बाद झाला होता, पण चुका आणि शिका हे नेहमीच शिकवलं जातं. आज मात्र या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये योगेश भगत गॅरोचा धमाका सुरू आहे. 27 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. स्ट्रायकर राहिला योगेश. कटर चांगले आहेत खरं तर नितेश पाटील यांच्याकडे. अजून एक मौका होता योगेशकडे. हा फटका देखील सजवू शकले असते आणि म्हणूनच नितेशने डोक्यावर हात मारलाय की कदाचित हा सुद्धा बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय. अप्रोच तोच होता फलंदाज योगेशचा, पण येतोय डॉट. आपण पाहू शकाल अकूट टप्प्याचा बॉल मिस करत असताना डॉट बॉलची सांगता होते. वापसी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल ग्लोरियस स्पोर्ट्स टीमला. 27 रन्स. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी. यावेळेस बाउन्सर कंट्रोलमध्ये होता, नियंत्रणामध्ये होता आणि त्याचमुळे शेवट तर गोड केलेला आहे या षटकाचा नितेश पाटीलने. 74चा पाठलाग करताना पाटील ब्रदर्स पोहोचतोय बिनबाद 27 वर. 27 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 2. 27 धावा, 74 धावांचा पाठलाग करत असताना आता इक्वेशन जाऊन पोहोचले. जर पाहिलं तर उर्वरित चेंडू पाहू शकाल 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 मध्ये 47 धावा करायचे आहेत. मॅच अजूनही ऑन आहे, चेस ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. जर विकेट प्राप्त झाले तर नक्कीच कमबॅक करेल. आणि या मॅच मध्ये योगेश भगत किंवा प्रथमेश म्हात्रे एका खेळाडूला अटॅक करावा लागेल. चला 4 षटकं 20 मिनिटं लक्षात घ्या. या ठिकाणी तुमची वेळ चालू आहे. विघ्नेश सर, हे मैदान ऐतिहासिक आहे, कारण या मैदानामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो आणि त्याचमुळे मॅचेस ज्या आहेत त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचत आहेत आणि म्हणूनच प्रेक्षकांचं आवडीचं मैदान म्हणजेच भूमिपुत्र मैदान. डेफिनेटली, कारण की या मैदानावर जर पाहिलं तर सगळ्या काही गोष्टी आहेत प्रेक्षकांना बसण्यासाठी. जरी तुम्ही स्टँड बनवलेले तरी आजूबाजूला जी झाडं आहेत तिथे सावली आहे, त्यामुळेच प्रेक्षकांना बसण्यासाठी खूप चांगली जागा आहे. त्यामुळेच सर्वाधिक प्रेक्षकांची गर्दी जर कुठल्या मैदानावर होत असेल त्याचं नाव आहे भूमिपुत्र मैदान, कोपरखेडणे सेक्टर 23. आणि याच मैदानावर महाबळेश्वर चॅम्पियन्स लीगचा घमासान सुरू आहे. अप्रतिम असं आयोजन. अशोकदादा सकपाळ साहेबांचं कौतुक करावं लागेल. जे महाबळेश्वर तापोळे येथे त्यांचा रिसॉर्ट आहे, अगदी निहाल रिसॉर्ट, आणि त्या रिसॉर्टचे मालक असताना देखील क्रिकेट हा खेळावर असलेला जिव्हाळा, प्रेम आणि आपल्या परिसरातील खेळाडूंना दिलेलं प्लॅटफॉर्म या गोष्टी मात्र नवी मुंबईमध्ये घेऊन येत असताना या चॅम्पियन्स लीगचं एक पर्व दुसरं आपल्याला रंगतदार स्पर्धा पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर पाहायला मिळणार आहे तिसऱ्या षटकासाठी. चला नाव लगेच कळवा बॉलरचं प्लीज. बॉलरचं नाव कळवा लगेच प्लीज. निखिल सकपाळ बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत आणि आता आव्हान ते देखील स्वीकारतात. पण एका बाजूला स्ट्रायकर एंडला प्रथमेश, ज्यांची बॅट अजूनही तितकी वाटते तितकी तळपली नाहीये. त्यांना 2 मोके मिळाले, त्यावर त्यांनी एकदा बनवलेले. पाहूया या षटकाची सुरुवात प्रथमेश कशी करतोय आणि एका बाजूला गोलंदाज निखिल कसं करतोय. पहिलाच बॉल स्वीप केला जातोय. खूप चांगला रिस आपण पाहू शकाल. स्विच हिट केला जातोय, चेंडू जातोय सीमारेषेकडे. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. आता प्रथमेश म्हात्रे शांत बसणार आहे. चौकार आलाय, पहिला चौकार प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून. 4 धावा. रिव्हर्स स्वीप. जेव्हा तुमचा साथीदार चांगला खेळायला लागतो तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात आणि योगेशने या अगोदर 2 षटकांची जबाबदारी स्वीकारली आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय तो म्हणजे फलंदाज प्रथमेश म्हात्रेने. धावसंख्या पाटील ब्रदर्सची बिनबाद 31. फुंडे गावचा सितारा प्रथमेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच झोनमध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता. हा बॉल कुठेतरी आतमध्ये येताना दिसतोय. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. व्हेरिएशन पाहायला मिळालं.
आणि वापसी केली आहे गोलंदाजाने. प्री डिसाइडेड स्ट्रोक होता फलंदाज प्रथमेशचा आणि यावेळेस निखिल यांनी ओळखलं आणि आपल्या अनुभवाचा कस लावताना त्याने चेंडूचा टप्पा बदलला, गती कमी केली आणि त्यासमे हा फटका सजवता आला आणि प्रथमेशला येतोय डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होत असताना प्रत्येक डॉट बॉल या मॅचचं समीकरण बदलेल. येथे फटका चांगला आहे, अगदी स्लॉटमध्ये आहे, संधी आहे. काय घडलंय? खूप चांगला झेल पकडला जातोय, लाजबाब झेल पकडला जातोय. फलंदाज प्रथमेश म्हात्रे, आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया आयकॉन खेळाडूचा विकेटचं पतन होत असताना पहिला धक्का लागतोय टीम पाटील ब्रदर्स संघाला. फलंदाज बाद. ऑफ ड्राईव्ह खेळायची होती, फटका चांगला सजवला होता, एलिव्हेशन तितकं मिळालं नव्हतं जितकी आवश्यकता होती आणि त्याचमुळे अंतर गाठलं नाही आणि लॉंग ऑफला डावीकडे सरकत असताना चांगला झेल क्षेत्ररक्षकाने टिपला आणि भागीदारी पहिल्या विकेटची जी होती 31ची ती आता मोडीत निघालेली आहे आणि पहिला धक्का बसतोय आणि प्रथमेशला परतावं लागते. अडचणी वाढतात पाटील ब्रदर्सच्या आणि त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये इन होत आहे. तिसऱ्या क्रमांकावर स्वप्नील शिंदे. न्यू बॅटर स्वप्नील शिंदे आलाय. प्रथमेश म्हात्रे अगदी आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा अपयशी ठरलाय. या मॅचमध्ये वास्तविक पाहता साथ देणं गरजेचं होतं, पण एका धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत असताना मात्र टायमिंग होऊ शकलं नाही. खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होत असताना नवीन बॅटर स्वप्नील शिंदे आलाय. मॅन फ्रॉम घणसोली 11 घणसोली टीम मध्ये खेळत असताना ग्रामीण क्रिकेटमध्ये आपला दमखम दाखवली आणि पश्चिम महाराष्ट्र मधून खेळत असताना देखील या खेळाडूने आपल्या खेळाचा ठसा उमटवलाय. बघा, पहिली सूचना पंचांची मिळालेली आहे. विघ्नेश मडवी सर आणि किरण मस्कर सर, म्हणूनच समालोचकांचा देखील तितकाच महत्त्वाचा रोल आहे. खेळाडूंची ओळख जगासमोर आणण्यासाठी प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण देखील तितकाच महत्त्वाचा वाटा उचलताय. तर हॅट्स ऑफ टू यू किरण मस्कर सर. पश्चिम महाराष्ट्राचे सर्व खेळाडू तुम्हाला माहिती आहे. तर नवी मुंबई म्हटलं तर विघ्नेश मडवी. डेफिनेटली आपण जर पाहिलं तर किरण मस्कर यांचा पश्चिम महाराष्ट्रावर जर पाहिलं तर भरपूर प्रेम आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचं किरण मस्कर यांच्यावर भरपूर प्रेम आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये किरण मस्कर या स्पर्धेमध्ये असलाच पाहिजे असा आयोजकांचा आग्रह असतो. तितकाच चांगला प्रवास राहिला आहे. अगदी मनमिळावू आणि सगळ्यांना समाविष्ट करणारं असं व्यक्तिमत्व आहे आणि आज अगदी क्रिकेटच्या माध्यमातून ते आमचे मित्र झालेत. त्याबद्दल क्रिकेटने काय दिलं तर किरण मस्कर आणि मनीष पाटील सारखे मित्र आम्हाला दिलेत. पहिलाच बॉल फेस करत असताना मात्र डॉट बॉलची सांगता होतीये. खूप चांगलं कमबॅक म्हणावं लागेल निखिलच्या माध्यमातून. निखिल यांच्याकडे रोटेशन डिलिव्हरी आहे आणि त्या रोटेशनचा फायदा ते उचलत आहेत. स्टंपच्या वरून बॉल विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल चांगलं षटक इकॉनॉमिकल राहिलंय निखिल यांचं. इथे फटका चांगला आहे. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर येईल. पुन्हा एकदा एकच धावावर समाधान मानावं लागेल. निखिल सकपाळ काय गोलंदाजी करतोय या ओव्हरमध्ये. मी तर म्हणेन मॅच मध्ये कमबॅक करून दिले आपल्या टीमसाठी. प्रत्येक डावात एक कमबॅक ओव्हर असते आणि कदाचित निखिल यांनी मध्यंतरामध्ये चांगलाच खेळ देत असताना फलंदाजांवर वचक ठेवलेली आहे आणि या षटकात त्यांनी फक्त 5 खर्च केल्या. 1 विकेट मिळाला, तो देखील प्रथमेशचा आणि म्हणूनच आता चांगली स्थिती दिसते या सामन्यावर. ग्लोरियस स्पोर्ट्सची धावसंख्या 32, 1 गडी बाद. 1 गडी बाद 32 धावा, 74 धावा करायचे आहेत. आपण पाहू शकाल योगेश भगत गॅरो या ओव्हरमध्ये कुठेतरी शांत राहिला, कारण की या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली नाही. प्रथमेश म्हात्रे बाद झाल्यानंतर टीम अडचणी वाढल्या आहेत. या मॅचमध्ये धावा कराव्या लागतील. 74 धावांचा टार्गेट आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तिसरे ओव्हर. निखिल सकपाळ गोलंदाजी करत असताना 5 बॉलमध्ये आत्तापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. सुपर बॉल, लाजबाब चेंडू पाहायला मिळते. पडल्यानंतर बाहेर निघालाय. अगदी बाईच्या सोबत सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. तब्बल 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये करायचे अजूनही 41 धावा. 12 चेंडू 41 म्हणजेच पुन्हा एकदा तेच इक्वेशन जे आजच्या वेळापत्रकातल्या दुसऱ्या सामन्यामध्ये होतं आणि तो सामना शेवटच्या 2 बॉलपर्यंत पोहोचला होता. 2 चेंडू 11 धावांची गरज होती आणि आता तशीच अवस्था तुम्हाला पाहायला मिळते. तर योगायोगच म्हणावा लागेल. आज पूर्ण वेळापत्रकामध्ये तसंच घडते. पाटील ब्रदर्स संघाला 41 धावांचा पाठलाग करायचा 12 चेंडूंमध्ये. त्यासाठी योगेश यांचं स्ट्राईकवर राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. मागच्या षटकात त्यांना फक्त 1 चेंडू फेस करण्याची संधी मिळाली होती. त्याचमुळे जेव्हा आपण रिदममध्ये असतो ती रिदम पुढे घेऊन जायची असते, पण जेव्हा आपण रिदमच्या बाहेर येतो आपण आपला जो खेळ दिला आहे तो खेळ पुन्हा देऊ शकत नाही. तेच पाहायला मिळालं. थोडं स्ट्रगल होतं शेवटच्या बॉलवर योगेशचं. स्ट्रगल वरून आता मात्र या मॅचमध्ये योगेश भगत गॅरोला एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स करावा लागेल. सुरुवात चांगली करून दिली होती पण प्रथमेशची साथ मिळाली नाही. तो बाद झाल्यानंतर स्वप्नील शिंदे मैदानाच्या मध्ये दाखल झाला.
आता गरज आहे तब्बल 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनू शकते, त्यासाठी तुम्हाला मोठमोठे फटके खेळावे लागतील. चला सामना स्पीडअप करा. वेळेचं बंधन सगळ्यांनाच असणार आहे, त्यामुळेच आज तब्बल 10 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळेच आयोजन कमिटीच्या वतीने आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने तुम्हाला सूचना दिली जातात की सामना स्पीडअप करा. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता. अँड ओव्हर कॅन चेंज युअर मॅच. पाहूया, हे षटक जे होतं मागचं ते ग्लोरियस स्पोर्टकडून चांगलं राहिलेलं आहे, पण पुढचं षटक पाटील ब्रदर्सच्या बाजूने जर गेलं तर मग सामन्यामध्ये मजा येणार आहे. म्हणजेच पुढचं षटक जे आहे ते किमान 25 धावांचं असायला पाहिजे पाटील ब्रदर्स संघासाठी, जर सामना चांगल्यासाठी घेऊन जायचा असेल, शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जायचा असेल तर. आणि म्हणूनच या षटकावर नियंत्रण ठेवण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. चौथ्या षटकासाठी अंकुश पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकर एंडला इन फॉर्म बॅटर योगेश. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. अंकुश अराउंड विकेटने आले, थोडी जागा बनवली, डावीकडे सरकले, ऑन साईडला शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न योगेशचा फसलाय. पहिला बॉल चौथ्या षटकाला डॉट आलाय. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. तुमची अवस्था तुम्हाला सुधारित करावी लागेल. या ठिकाणी दुसरा कोणी येणार नाही, त्यासाठी तुमचे वैयक्तिक प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत आणि तेच प्रयत्न आतापर्यंत योगेशचे दिसलेले आहेत. ड्राइव्ह केलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे, सीधी बॅट, नो बकवास, बॉल जाय स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील धावा. षटकार षटकार मात्र मॅच मध्ये कमबॅक करून देणार असेल, की ही षटकार गरज आहे. आता आक्रमकता धारण करावी लागेल. योगेश भगत गॅरोने पहिल्या बॉल पासून आपले इरादे स्पष्ट करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. या मॅच मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर जोपर्यंत योगेश भगत गॅरो या मॅच मध्ये उभा आहे तोपर्यंत पाटील ब्रदर्स टीमचा या मॅचवर ताबा आहे. मॅच ऑन आहे, त्यासाठी आपण आता प्रयत्न करावा लागेल. षटक क्रमांक 4 गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी साखो टप्प्याचा बॉल टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय? कॅच होईल ड्रॉप. धाव मात्र कंप्लीट होत असताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि काय घडलंय? योगेश भगत गॅरोच्या विकेटचं पतन. ही इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाली आहे. जो अडथळा ठरत होता तो योगेश भगत गॅरो धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. ही मोठी विकेट बनावं लागेल मनीष सर. हो विघ्नेश सर, नेमकं काय घडलंय या ठिकाणी? स्ट्रॅटेजी खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळतो तर काही गोष्टी तुम्हाला आत्मसात कराव्या लागतात. योगेशचा विकेट महत्त्वाचा होता, त्यासाठी प्रयत्न द्यायचे होते स्वप्नीलला, पण ते प्रयत्न दिले नाही. काही गोष्टी घडल्या नाहीत आणि त्याचमुळे आता इन फॉर्म बॅटर योगेश यांना परतावं लागते. आणि आता पूर्णपणे मजबूत अवस्थेत आहे ग्लोरियस स्पोर्ट्स हा संघ. धावसंख्या 40, 2 गडी बाद आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 9 चेंडू 34 धावा. 9 बॉल्स अँड 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. तुमचा क्रमांक तुमची गुणवत्ता ठरवत नाही, तर तुम्हाला ज्या क्रमांकावर पाठवले गेलेले आहे तुम्हाला तो गुणवत्तेचा खेळ द्यावा लागतो. आणि पाहूया त्यासाठी आता 4थ्या क्रमांकावर फलंदाज जे आलेले आहेत ते म्हणजेच मिस्टर महेश सकपाळ. पाहूया महेश सकपाळ आपल्या संघासाठी ती फायद्याची भूमिका घेत आहेत का? कारण ज्या भूमिकेसाठी तुम्हाला निवडलं गेलेलं आहे ती भूमिका तुम्हाला अदा करावीच लागेल. त्यासाठी कुठलेच एक्सक्यूजेस नाही आहेत. बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 34 धावांची. 9 चेंडू आणि 34 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. सातत्याने त्या सूचना आयोजकांच्या वतीनं आम्ही देत आहोत. या अगोदर प्रतिभेश म्हात्रे बाद झाले, त्या मगमाग योगेश बाद झाले, म्हणजे 2 सलामीवीर बाद झालेले आहेत. आणि आता 2 फ्रेश बॅटर्सवरती जबाबदारी आलेली आहे. जबाबदारीचा स्वीकार करावा लागेल, तो तुमचा अधिकार आहे, तो अधिकार तुम्हाला दाखवावा लागेल. आणि त्यासाठी पाहूया या रन चेससाठी पाटील ब्रदर्सकडून ही जोडी कशा पद्धतीने खेळ देते. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरुवात 2 षटकामध्ये चांगली झाली होती, पण तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे बाजी पलटली. ग्लोरियस स्पोर्टच्या वतीने चांगलं षटक हाताळलं गेलं. आणि आता या 4थ्या षटकामध्ये जरी एक षटकार आलाय, पण ज्या फलंदाजाने षटकार खेचला होता त्या फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागते. आणि म्हणूनच स्ट्रायकर्स एंडला फ्रेश बॅटर आपण महेश पाहतोय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 34 धावा. 9 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलं जात आहे ग्लोरियस स्पोर्ट्स टीमकडून. आपण पाहू शकाल योगेश भगत गॅरोची विकेट या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. जर तो या मॅचमध्ये राहिला असता तर कदाचित अजून मॅच क्लोज झाली असेल. मॅच अजूनही संपली नाही, अजूनही मॅच ऑन आहे, संधी आहे. फुललेंचा चेंडू मिस केला आहे, टायमिंग होऊ शकला नाही. चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँडची ते चेंडू लँड होईल. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या जाईल पुढे 42 आकड्यावर.
1-2 हे पर्याय थोडे लांब ठेवावे लागतील आणि 4 आणि 6चा पर्याय निवडावा लागणार आहे पाटील ब्रदर्स या संघाला, तरच कुठेतरी शेवटच्या षटकावर ते दडपण कमी होऊ शकेल. दरम्यान धावसंख्येचा वेग धीम्या गतीने वाढतोय. 42 वर धावसंख्या पोहोचलेली आहे. करंट रन रेट कमी आहे. आस्किंग रन रेट वाढतोय. 8 चेंडू 32 धावा. 8 चेंडू 32 धावा. प्रत्येक बॉल मागे 4 धावा कराव्या लागतील टीमला. ऑफस्टंबर मारा ठेवला गेलाय. आपण पहिली धाव तर कंप्लीट झाली आहे. अंपायरचा इशारा अजून आला नाही की या बॉलवर काय मिळेल, तर बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे सरकेल. एक एक बॉल फार इम्पॉर्टंट आहे आणि पाटील ब्रदर्स टीमसाठी ही धोक्याची घंटा असेल. जर सिंगल डबल येत असेल तर टीम बॅकफुटला जाईल. मोठे फटके खेळावे लागतील. त्यासाठी आक्रमण करावं लागेल. डॉट बॉल परवडणार नाही, विकेट परवडणार नाही आणि त्यासाठी सातत्याने मोठ्या फटक्यांची निवड फलंदाज करतात. पण गोलंदाज देखील तितकाच चतुर आहे. अंकुशने आतापर्यंत या षटकावर नियंत्रण चांगलंच बसवलेलं आहे. 5 चेंडूमध्ये त्यांनी 10 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे जी गरज होती या डावाची, या सामन्याची, ती गरज भागवलेली आतापर्यंत अंकुशने. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 7 चेंडू 31 धावा. हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर मोठा प्रहार करावा लागेल. स्वप्नील शिंदे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. पाटील ब्रदर्स टीमला गरज आहे धावांची. इथे आडव्या बॅटने क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातो. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले. चौथे 4 षटकांचा खेळ संपलाय. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आणि 6 मध्ये करायचे 31 धावा. 6 चेंडू 31 धावा. आव्हान अवघड आहे, आव्हान कठीण आहे. पण या मॅच मध्ये ग्लोरियस स्पोर्ट्स टीमने काय कमबॅक केलंय, काय वापसी केली. मेहनत तर करावीच लागणार आहे आणि ती मेहनत दिसते फलंदाजांची, पण मेहनतीला धावांची जोड मिळणं आवश्यक आहे. आणि म्हणतात की मेहनत करत जा, वेळेत तुम्हाला तुमच्यासाठी बदलेल. आणि म्हणूनच आता तो खेळ द्यावा लागेल महेश आणि स्वप्नील या दोघांना, कारण अजूनही तो जो गुणतालिकेतला रकाना आहे जिंकण्याचा, तो दोन्ही संघांचा रकाना अजूनही रिकामी आहे आणि तो रकाना भरण्यासाठी आतापर्यंत ग्लोरियस स्पोर्ट्सने पहिलं पाऊल उचललेलं आहे. पण आता पाहूया शेवटचं पाऊल नेमकं कोण उचलते आणि विजयावर शिक्कामोर्तब कोण करते, कारण सामना शेवटच्या षटकावर आलेला. शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 चेंडू आणि 31 धावा. चेंडू 31 धावाचं इक्वेशन पाहायला मिळते. आपण पाहू शकाल संघर्ष केला या मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर अगदी ग्लोरियस स्पोर्ट्स टीमने पहिला सामना गमावला होता. क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही असं म्हटलं जातं. मॅचमध्ये अगदी मेहनत केली. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये ओमी केडेंची बॅट या मॅचमध्ये पाहायला मिळाली आणि आपल्या टीमसाठी योगदान दिलं. गोलंदाजीमध्ये देखील धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली निखिलच्या माध्यमातून. त्यामुळेच या मॅचमध्ये पकड निर्माण केली. आता 6 बॉल आणि 6 मध्ये 31 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय मंगेश. स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय महेश. स्वप्नील शिंदे नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. 6 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल ऑफ केलाय. फटका चांगला आहे. 6 बॉल 31 धावा होऊ शकतील. क्रिकेटमध्ये अशा घटना घडलेत. त्यामुळेच हा सामना अजूनही संपला नाही आणि अजूनही शेवटचा बॉल पडला नाही, शेवटची धाव झाली नाही. फटका खेळलाय तो देखील काऊ कॉर्नर लॉंग ऑन क्लिअर करताना अगदी रेंजमध्ये होता आणि त्या बॉलला आउट ऑफ रेंज केलेलं आहे. मैदानाच्या बाहेर उडवलेलं आहे. षटकाराची नोंद दिलेली आहे. सामना अजून संपला नाही याची खात्री फलंदाज करतायत. शेवटचे 5 बॉल्स आणि 5 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. जे घडलं नाहीये ते जर घडलं तर मग तुमची चर्चा पूर्ण वर्षभर होईल. आणि पाहूया ती चर्चा होते का महेश या नावाची महाबळेश्वर चॅम्पियन्स लीगच्या माध्यमातून. यस, विक्रम करावा लागेल. जर हा सामना जिंकून दिला तर वर्षभर आणि आयुष्यभर हा सामना लक्षात राहील. त्यामुळेच करावा लागेल. यावेळी देखील फटका चांगला आहे. टायमिंग पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक आहे त्या खाली. टायमिंग होऊ शकलं नाही. खूप चांगला झेल पकडला जातोय आणि अखेर महेशच्या विकेटचं पतन. प्रयत्न केला होता पण प्रयत्नाला यश येताना दिसत नाही. फलंदाज बाद होत असताना त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये हा स्ट्रोक त्यांनी खेळला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणि त्यानंतर गुडघ्यावर बॅलन्स करून स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न त्यांचा होता. मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न त्यांचा होता. कनेक्शन चांगलं झालं होतं पण एलिव्हेशन जास्त मिळालं आणि म्हणूनच हे मैदान मोठं असल्यामुळे ते क्लिअर करणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. पण त्याचमुळे लॉंग ऑनला झेल देऊन फलंदाज महेश यांचा खेळ संपलेला आहे. धक्का तिसरा बसतोय पाटील ब्रदर्स या संघाला. 49 धावा 3 गडी बाद आणि आता सामना जवळपास झुकलेला आहे ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाच्या बाजूनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. मयूर शिंदे स्ट्रायकर एंडला असतील. 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 4 षटकार जर आले
तर मग सामना सुपर ओव्हरवर जाऊ शकतो. आणि या ठिकाणी सन्माननीय अशोकजी सकपाळ साहेब, खूप चांगली संकल्पना त्यांच्या वतीने पाहायला मिळते व्यासपीठावर. त्यांचं देखील पुन्हा एकदा आगमन झालंय. आयवा कॅचचं प्राईज दिलं जातं. ज्या लहानग्यांना आयवा कॅचसाठी 200 रुपयाचं जे प्राईज आहे ते सध्या दिलं जात आहे. कुठून आहात तू आणि तुझं नाव फक्त? कोपरखैरणे सेक्टर 16. नाव? आर्यन चिकाटे. थँक्यू सो मच. आयवा कॅच 200 रुपये. यासाठी आपण पाहिलं तर निहाल ग्रुप स्पर्धा ओळखली जाते. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस, इथे आलेल्या प्रेक्षकांना देखील सवर्ण संधी असेल. आयवा कॅच पकड आणि 200 रुपयाचं पारितोषिक कमवा. हमेच निहाल ग्रुपच्या माध्यमातून इथे हे पारितोषिक ठेवण्यात आलंय. अपड्राय केलाय एका धावानं, मात्र हा सामना जिंकू शकणार नाही. त्यासाठी षटकार चौकाराची आतिषबाजी गरजेचं आहे. आता चौकार देखील वाचवू शकणार नाही. 3 बॉलचा खेळ बाकी आणि 3 बॉलमध्ये अजूनही 24 धावा करायचे. 50 अप आणि अजूनही आता 24ची गरज. बॅट अँड पॅड जुळवलं, स्ट्रोक सजवला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. अजूनही आमच्यातला संघर्ष बाकी आहे, तेच दर्शवणारा षटकार. फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून सिक्सर. स्वप्नील शिंदे जाता जाता मात्र काहीतरी करामत करून घेऊ. नेक्स्ट मॅच अजूनही 2 सामने, त्यामुळेच या 2 सामन्यामध्ये स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हे स्ट्रोक फार इम्पॉर्टंट असतात. त्यामुळेच स्वप्नील शिंदेच्या बॅटमधून षटकार आलाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस देखील फटका हवेत आहे. फुलर लेनचा चेंडू मिस केलाय आणि कॅच ड्रॉप होत असताना अमेर शेलारच्या माध्यमातून झेल सुटलाय. सिंगल मिती औपचारिकता राहिली. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावा करायचे अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. अगदी 1 साइडेड मॅच झाले. मागच्या 4ही मॅचमध्ये टार्गेट कुठेही चेस झाला नाही. 4ही मॅचमध्ये डिफेंड होताना पाहायला मिळालं. म्हणूनच प्रथम बॅटिंग करणारी टीम मात्र 4ही सामने जिंकले. त्यामुळेच आता यापुढील मॅचमध्ये कॅप्टन विचार करेल की आपण कशा पद्धतीने टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेऊ. चला, नेक्स्ट मॅचच्या टॉस जिंकला आणि बॅटिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चला, मॅचला होईल सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये केलं जाईल बदल आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर ज्या खेळाडूने अगदी ग्रामीण क्रिकेट, खुल्या गटातील क्रिकेट गाजवलं, महाबळेश्वरच्या स्पर्धेमध्ये जात असताना माथेरानच्या स्पर्धेमध्ये शतक झळकवलं आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा अनस्टॉपेबल आणि भिवंडी क्रिकेटने या खेळाडूला मिस्टर किलर मिलर ही उपाधी दिली आहे. मिस्टर ओमी प्रकाश किनी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.